प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। बोध गया जाना जरूरी है, बोध गया जाना जरूरी है, नहीं तो चुनाव में हार करारी है। आणि त्यामुळे सन्माननीय राहुलजी गांधी यांना बिहारच्या बोधगया महाविहारामध्ये जावं लागलं, तथागत बुद्धांसमोर नतमस्तक व्हावं लागलं। बांधवांनो, जर बिहारच्या निवडणुका नसत्या तर आज देखील राहुल गांधी त्या ठिकाणी गेले नसते। गेल्या 4-5 महिन्यापासून अतिशय शांततेनं संवैधानिक मार्गानं संपूर्ण देशभरामध्ये गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आंदोलन सुरू असताना एक शब्द सुद्धा न बोलणारे राहुल गांधींबद्दल आम्हाला व्यक्तिशः आदर आहे, परंतु राहुल गांधी यांनी शर्टाच्या आत जे जानवं घातलेलं आहे ते मात्र त्यांना सामाजिक न्यायापासून बोलायला बंधन आणतं की काय अशी आम्हाला शंका वाटते। मित्रांनो, राहुल गांधी काल त्या महाबोधी महाविहारात गेले। तिथं जाऊन त्यांनी आंदोलनाच्या संदर्भात एकही शब्द वापरला नाही किंवा हे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली नाही। ते गेले, बुद्धाच्या पाया पडले, तथागत बुद्धांना नतमस्तक झाले, फोटो काढले, निघून आले। एक शब्द बोलले नाही। का बोलले नाही? आणि त्यांच्या समर्थकांनी, आमच्यातल्या काँग्रेसी लोकांनी मोठमोठ्या पोस्ट टाकल्या, सामाजिक योद्धा, सामाजिक न्याय योद्धा। अरे एकीकडे समाज न्याय मागत असताना न्याय द्या ह्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत असताना राहुलजी एक शब्द बोलायला तयार नाही। आणि तुम्ही त्यांना सामाजिक न्याय योद्धा म्हणता। तुम्ही त्यांना काहीही बोलू शकता, ते तुमचे नेते आहेत, त्याबद्दल आम्हाला त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही। परंतु एका बाजूला समाज न्यायाची अपेक्षा करत असताना, मागत असताना, आक्रोश करत असताना तुमचा नेता त्या सामाजिक न्यायाबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही। त्याबद्दल तुम्ही तुमच्या नेत्याला जाब विचारणार आहात काय? राहुलजी गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये हा मंदिर ऍक्ट करण्यात आला। आतापर्यंत या देशाला सुमारे 6 प्रधानमंत्री काँग्रेस पक्षाने दिले। बिहारमध्ये 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 10 नव्हे, सुमारे 17 वेळा काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री राहिलेले आहे। त्यावेळेला काँग्रेस पक्षानं कधीही बुद्ध विहार, महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून, मनुवाद्यांच्या ताब्यातून, मगर मिठीतून सोडविण्यासाठी का प्रयत्न केले नाही? काँग्रेस पक्षाचे सध्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, एकीकडं राष्ट्रीय अध्यक्ष आमच्यातल्या एखाद्या व्यक्तीला बनवायचं आणि दुसरीकडे मात्र आमच्या समाजावरती होत असलेल्या अन्यायाबद्दल एक शब्द बोलायचं नाही, हा दुटप्पीपणा राहुलजी आपण करता कामा नये। राहुलजी, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत। तुम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला वाटलं तुम्ही काहीतरी बोलाल, सामाजिक न्यायाची बाजू मांडाल, मनुवाद्यांच्या नफरतखोरीच्या विरुद्ध आवाज बुलंद कराल, परंतु आमची अपेक्षा फोल ठरली। शेवटी तुमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, तो तुम्ही तुमच्या कृतीमधून दाखवून दिला। एक बरं झालं, तुम्ही तुमचा तो नकली चेहरा देखील या निमित्तानं उघड केला। असो, अजूनही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, कधीतरी तुम्ही तुमच्यातला सामाजिक न्यायाबद्दलची भूमिका, भावना जागृत होईल आणि कधीतरी तुम्ही सामाजिक न्यायाबद्दल बोलाल, मत मांडाल, कोणालाही न घाबरता, ही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे। जय भीम, नमो बुद्धाय। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।